आई, अगं लवकर चल ना. हर्षल दादाकडे जायचंय ना गणपतीला. हो हो, येते ग. या वर्षी काय केलं असेल ग दादाने? अगं आता ते आपल्याला गेल्यावरच कळेल ना. जातोय ना आपण आता. आई, ते बघ, रामदेव बाबा. हो, अगदी बरोबर. रामदेव बाबाच आहेत ते. पण त्यांची दुसरी ओळख काय असेल तर ती म्हणजे योग गुरु. सकाळी 4 वाजता लोकांना टीव्ही समोर बसवून ह्या व्यक्तीने योग करायला लावला आणि त्यातूनच पुढे आपण वापरत असलेल्या पतंजली ब्रँडचा जन्म झाला. आज आपण मानसिक ताण, चांगली झोप, प्रतिकारशक्ती ह्यावर बोलतोय. पण आपल्या भारताने पूर्ण जगाला योग ही भेट 4,500 वर्षापूर्वी दिली आहे, ज्याच्यासाठी आपण 21 जूनला दरवर्षी जागतिक योग दिवस साजरा करतो. आणि तुला माहिती आहे का, जर रोज योग करून सुद्धा काही गोष्टी शिल्लक राहिल्याच तर त्यावर इलाज म्हणून आयुर्वेद आणि सुश्रुत संहिता पण आपणच दिली आहे. अगदी मोडलेले हाड बसवण्यापासून मोतीबिंदूच्या ऑपरेशनपर्यंत सगळ्या पद्धती यात सांगितलेल्या आहेत. पहिला ॲनेस्थेशिया म्हणून वाईन वापरू शकतो हे सुद्धा आपणच सुचवलंय. आपल्या प्रभू रामाच्या बंधूंवर झालेला वार भरून काढायला वापरलेली संजीवनी हे आपल्या आयुर्वेदातलं ज्ञानच तर आहे. हे झालं शारीरिक. मन शांत करता यावं म्हणून आपण जे संगीत ऐकतो त्यातली बासरी, वीणा, सनई, मृदुंग अशी अनेक सुमधुर वाद्यांची सुद्धा आपणच जगाला ओळख करून दिली आहे. आपल्याकडे प्रत्येक मूडसाठी एक वाद्य आहे असं म्हटलं तरी चालेल. उत्सवात सनई, शांततेत बासरी, रियाज करताना तानपुरा. आपण तर आपल्या लाडक्या कृष्णाला सुद्धा मुरलीधर असे म्हणतो. मन हा विषय आला की पाठोपाठ येते ती बुद्धी. तर अशा या बुद्धीला चालना देणारा चेस या खेळाची सुरुवात पण आपणच केली आहे. विश्वनाथन आनंदने सलग 5 वेळा विश्वविजेता राहून पुढील पिढीला प्रेरणा दिली आहे. Oh my god! ह्या एका आवाजावर किती रील्स पाहिल्या असतील ना. 19 वर्षाच्या आपल्या गुकेशने विश्वविजेत्या कार्लसनला हरवले तो हा क्षण. भारतीयांनी ही बुद्धी फक्त खेळात नाही तर गणितात पण दाखवली आहे. गणित म्हटलं की आपल्याला आठवतो तो आर्यभट्ट आणि शून्य. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबराच्या बरोबर मध्यात शून्य उभे आहे. या शून्य अंशावर पाणी सुद्धा गोठतं. 100, 1000 असे मोठे मोठे आकडे उभे आहेत ते फक्त शून्याच्याच बळावर. त्यासोबत आपण ट्रिग्नोमेट्रीचा सुद्धा पाया रचला. आयफेल टॉवरच्या उंचीपासून ते पृथ्वी आणि सूर्य ह्यांच्यातील अंतर सुद्धा आपण ह्याने काढू शकतो. पृथ्वी ते सूर्य अंतर ठीक आहे, पण पृथ्वीच्या गर्भात असलेला सगळ्यात कठीण आणि तुम्हा मुलींचा आवडता हिरा सुद्धा पहिल्यांदा आपणच शोधलाय. आज हा हिरा दागिन्यांपासून ऑपरेशनच्या हत्यारांपर्यंत अनेक ठिकाणी वापरला जातोय. अगदी साध्या लाईटसाठी वापरली जाणारी वायर ज्या डायपासून बनवली जाते ती डाय सुद्धा हिऱ्याचीच असते. गर्भात जसा हिरा सापडतो तसंच आज ज्याच्यावर सगळं जग उभं आहे ते लोखंड सुद्धा तिथेच सापडतं. आणि या लोखंडापासून आपण 1600 वर्षापूर्वी बनवलेला दिल्लीतला हा पिलर अजूनही लोकांना चक्रावून सोडतो. इतक्या वर्षात अजूनही गंज न लागलेले हे लोखंड आजही लोकांच्या अभ्यासाचा विषय आहे. युनेस्कोने म्हणूनच याचा समावेश जगाचा वारसा सांभाळणाऱ्या गोष्टींमध्ये केला आहे. बराच वेळ बोलतोय का, जरा चहा टाकतेस का? साखर संपली आहे रे. तुला माहिती आहे का, पूर्ण जगाला साखर खायला शिकवली ती पण आपणच. त्याआधी सगळे मध किंवा गूळ वापरत होते, म्हणूनच तिला शुगर, शक्कर ही साधारण साखर शब्दाजवळची नावं आहेत. मध्यंतरी आपण सुद्धा कमी दर्जाची साखर चीनकडून आयात करत होतो, म्हणूनच त्याला चीनी सुद्धा म्हणतात. पण आता मात्र पूर्ण जगाला साखर पुरवण्यात आपला दुसरा क्रमांक आहे. हा, एवढं सगळं जगाला आपण दिलंय, मला आजच कळलं. मस्तच मज्जा आली एकदम बघून. बोला गणपती बाप्पा मोरया.